पंचायत समिती दोडामार्गचे सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य श्री भरत जाधव यांचे काल वज्रे येथील अपघातात निधन झाले। त्यांना काल रात्री 9:30च्या सुमारास वज्रे येथील एका धोकादायक वळणावर बॉलेरो गाडीची धडक बसल्यामुळे अपघात झाला होता। अधिक उपचारासाठी ॲज्युलो हॉस्पिटल म्हापसा येथे नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले। श्री भरत जाधव हे माटणे मतदारसंघातून पंचायत समिती दोडामार्गवर निवडून आले होते। तसेच ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यही होते। ते धडाडीचे युवा कार्यकर्ते तसेच मनमिळावू म्हणून आपल्या मित्रपरिवारात परिचित होते। रात्री 9:30 वाजता अपघात होऊनही पहाटे 1 वाजेपर्यंत पोलीस घटनेची माहिती असूनही घटनास्थळी पोहोचले नाहीत। त्याचप्रमाणे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे बॉलेरो गाडीचा ड्रायव्हर पळून गेला या गोष्टीचा रागातून दोडामार्गमधील तसेच माटणे मतदारसंघातील त्यांचे समर्थक व सर्व ग्रामस्थ यांनी दोडामार्ग हॉस्पिटलसमोर रास्ता रोको केला। त्यावेळी त्या ठिकाणी तहसीलदार सो रोहिणी राजपूत तसेच DYSP श्री गवस तसेच दोडामार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली। परंतु जोपर्यंत दोषींना आमच्यासमोर हजर करत नाहीत व मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळत नसेल तोपर्यंत रास्ता रोको मागे न घेण्याचा एकमुखी निर्णय सर्व ग्रामस्थांनी घेतला। उशिरापर्यंत रास्ता रोको मागे घेण्यात आलेला नव्हता। परंतु नंतर जनहित लक्षात घेऊन सामान्य नागरिकांची गैरसोय होता कामा नये यासाठी ग्रामस्थांनी पोलिसांशी चर्चा करून आम्ही रास्ता रोको मागे घेतो परंतु तुम्ही दोषींना हजर करा, मात्र जोपर्यंत दोषी व्यक्ती हजर होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। पोलिसांनी दोषींना ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून अधिक तपास पोलीस करत आहेत। DD लाईव्हसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गवससह ब्युरो चीफ तेजस देसाई, दोडामार्ग।